पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं मी ती टीव्हीची ट्यूब बंद केली नाही आपण। कस काय? चल माझ्या दाखव तुला। चला लय मजा आली नेते। सुषमे, अगं ये सुषमे। अहो काय हो? तू आवर पटापटा, चल लवकर। अहो पण काय झालं? जा ती पाणी घेऊन ये मला। अहो मी पाणी आणते, पण काय झालं ते तरी सांगा, एवढं धावत पळत आलाय ती। लय दम लागलाय बाया मला। ठीक आहे आणि इकडं सावकाश। आप्पी तुम्ही आधी शांतपणे पाणी प्या आणि नीट सगळं सांगा मला। अगं आप्पी कुठं आहे? तिच्यासाठी एक स्थळ आणलंय, म्हणजे आज गावातच पोरगी बघायला आलतं, पण ती काय त्यांना पसंत पडली नाही। मी लगेच आप्पीचं फोटो पाठवलं होतं, पसंत पडल्यात। आता म्हणतात आलोय तर पोरगी बघूनच जातो। काय करतो मुलगा? अगं पोरगा लय चांगला आहे, डॉक्टर आहे, तो बी गुरांचा। काय सांगताय? मग हो नशीबच काढलं की पोरीनं। आता लय शिकला नाही, पण चांगल्या माजलेल्या वळून ना गार केलंय त्यानं। हो मग चांगलंच आहे की अक्का। मग काय, तर तुझी आप्पे हाय कुठं? आप्पे आप्पे अक्का मी का नाही ह्यासनी फोन करते। गेल्या टायमाला त्यांना कळलं नव्हतं तर मग लय चिडले होते ते। ए दिप्या, अरे फोन लाव लवकर तुझ्या आप्पी दीदीला। हा हो अक्कानी का नाही आपल्या आप्पीसाठी लय चांगलं स्थळ आणलंय बघा। अरे स्थळ आलंय, स्थळ डॉक्टर आहे पोरगा, तो बी गुरांचा। आहेस कुठं? आता ह्या सुनंदा अक्कानं स्थळ आणलंय म्हणजे काय असलं तसलं आहे वय? लाव लवकर फोन। ठेवती काय फोन? अरे तुझं लक्ष आहे का माझ्याकडं? ए हा काय म्हणला? म्हणजे तू काय ऐकलंच नाहीस वय? अहो ऐकलंय मी, पण नक्की काय म्हणला? बया बघ सुषमे, एवढा वेळ मी बडबडते, फोन लाव आप्पीला, फोन लाव। ह्या पोरानं काय ऐकलंच नाही तुझ्या। काय रे दिप्या, हा जाऊ दे की अक्का, मी यासनी फोन केलाय बघा, येतच असतील ते एवढ्यात। अगं तू भाऊजींना कशाला फोन केला? आप्पीला फोन लाव आधी। आता काय भाऊजींना मोर उभी करणार आहेस का पाहुण्यांच्या? दिप्या, हे दिप्या, अरे दीदीला फोन लाव की, तवर ना मी पोह्यांची तयारी करते, काय कांदा बिंदा चिरते। लवकर कर, होय पाहुणे येतेलाच आत्ता। दिदे, अगं दिदे काय झालं? अप्पे अप्पे दार उघड की ग। अप्पे अप्पे सुषमे तुला सांगते, पाहुणं बघायला येणार म्हणलं का नाही, का ह्या पोरगीची काय ना काहीतरी नाटकं असतातच। हो सुनंदा अक्का, तुम्हाला काय कळतं का नाही? हो ती एकतर रडत्या आणि तुमचं काय मधीच, तुम्ही तिला काय बोलत जाऊ नका। काय दिदे झालं? तिला काय विचारतीस? हिच्या बरंच आली ना ती। काय ग, काय झाली तिला रडायला? काकी
आम्ही ते क्लासमध्ये गेलो होतो ना, तिथं ते पृथ्वीने तिची ओढणी ओढली. अगो बया, क्लास मध्ये म्हणजे सगळ्यांसमोर झालं बाई. नाही नाही, मी लगेच स्कार्फ दिलं तिला. दिदे दिदे बाहेर ये. दिदे बाहेर ये, नाहीतर मी खिडकीतनं उडी टाकून येणार. आप्पे आप्पे दिदे अगं बया, सुषमा, अगं त्या पाहुण्यांचा फोन येतोय की ग आता. अक्का, त्यांना नाही म्हणून सांगा. अगं पण अक्का, बरोबर. मम्मी, अगं ते तिकडे बघ की. मागवा तुम्ही. आप्या, हा परणा दार उघड. अगं, तुझी मम्मी आहे बाहेर. हा, तुझ्या सोबत आहे तुझी मम्मी. बाहेर ये, उघड ग दार. दिप्या, जा पाणी आण दीदीला. पण मी काय म्हणते, त्यानं असं केलंच का? मुद्दाम केलं काय? नाही, तसं नाही. हा, तरी मला वाटलंच. मुद्दाम कशाला कोण काय करल, हीच काहीतरी म्हणली असेल त्याला, होय ना? सुनंदा अक्का, तुम्हाला काय कळतंय का नाही हो? कुठं पण काय पण बोलत असता. आता तुम्हालाच बोला. आणि आता मी विचारतेय ना चांगल्यापणानं. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही काय विचारूच नका. दिदे राहिलं. दिदे ग बस. अप्पे, कशाला गेलतीस तिकडं तू? हा? काय गरज होती? भैरवनाथ तार, काय येळ आणलीस ही? कसली परीक्षा बघतोयस? काकी, अहो तिचं काय चुकलं नाही, मीच घेऊन गेले होते तिला. कशाला गेलती का प्रियंका तिकडं तू आप्पीला घेऊन? हा, काय गरज काय होती तुला? दिदे, अगं नको रडूस तू. मी आहे की. कशाला मिळतेस तू? गप दिदे गप, रडू नको. बापू, बापू काय दीदी. दीदी काय? दीदी कुठे? आप्पे, 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 काय ग? आप्प्या, शांत हो, शांत हो. आप्पे, काय झालं? दिप्या, तिला पाणी ठेव आंघोळीला. आप्पे, अगं कशाला गेलीस? मला सांगायचं ना, मी होतो की. बापू, तुम्ही क्लासच्या फी साठी पैसे गोळा करत होते ना, म्हणून मी. आप्पे, अगं मला सांगायचं ना. अगं तुझ्यापेक्षा काय आहे? हा, मला बोलली असतीस मी. तू कशाला गेलीस? आता तरी या दोघं शुद्धीवर ते खूळ काढून टाका डोक्यातनं. तुमच्या त्या खुळापायी काय झालंय बघितलं ना? खरंय बाया. अहो बापू, तुम्हाला तरी कळायलाच पाहिजे होतं की. आता हो त्याचं नव्हतं होऊन बसलं का नाही? आणि काय ग, नक्की कोणी बघितलं नाही ना? मग आता काय उपयोग आहे अक्का? हापे अगं, कशाला गेलतीस तू तिकडं ग? कुठनं सुचली तुला ही दुर्बुद्धी? काय होऊन बसले?
माझं डोसकं चालू झालं. अप्पे तू बस इकडे ये. बस शांत हो. हे बघ की काय झालं बोल की काय झालं. आता कुठल्या तोंडाने बोलणार आहे ती? अक्का तुम्ही जरा शांत बसा. ही बरं आहे तुमचं. हे बघा बापू, उगवाड्याचं तेल बांगर काढायचं काम नाही बापू. तिचा अति शहाणपणा नडलाय. जरा स्पष्टच बोलते मी. ओ सुनंदा अक्का, तुम्हाला लय सिरियसली सांगतो मी. काय तिला अजिबात काय बोलू नका. हे असं प्रत्येक गोष्टीत पाठीशी घालता ना, म्हणून झालं हे सगळं. तरी मी तुम्हाला सांगत होते की आपली तरणी ताटी पोर आहे, तिला घराच्या उमऱ्यात राहायला पाहिजे. या आप्पीनी समजायच्या सारखं पुढं पुढं केलं ना, आणि आता हे असं. काकी अहो तिची काही चूक नाहीये. बापू मीच घेऊन गेले होते तिला. माझं चुकलं. नाही, तुझी यात काय चूक नाही बाय. हिची चूक आहे सगळी. तुला मी सांगितलं होतं की तिच्या बरोबर जाऊ नको, तिचं ऐकू नको. का गेलीस तू? तुला मी सांगितलं होतं यो अभ्यास, यो क्लास आपल्यासाठी नाहीये. तरी मी तू माझं ऐकलं नाहीस. तुला मी सांगितलं होतं की लोक चांगली नसतात, तरी मी तू माझं का ऐकलं नाहीस? अगं तुला वाटतं मी नुसती बडबड करते, पण अगं ही बडबड मी तुझ्यासाठीच करते ना ग. तुझ्या डोसक्यात शिरल तर खरं. सुषमा हे सगळं सांगायची ही वेळ आहे का? अहो मग अजून कसली यायची वाट बघताय तुम्ही? आजवर मला गप्प बसवलात तुम्ही, पण बघितलं हिने काय केलं ते. अगं तुला काय गरज होती तिकडे जायची? काय करून बसलीस? अगं पण जे काय घडलं त्याच्यात तिची काय चूक आहे? तिने काय केलंय? घ्या झालं म्हणजे आता अजून बी तिची काय चूक नाहीच का? अक्का तुम्ही घर मालकीण आहे, तुमच्याबद्दल माझ्या मनात मान आहे, पण जे काय घडलंय त्यात आप्पीची काय चूक आहे? तिने काय केलंय? तिने हे केलंय की गावभर नुसतं तोंडवर करून फिरत होती पोरगी. रात दिस नुसतं आपलं कलेक्टर कलेक्टर कलेक्टर. घरात पाय ठरत नव्हता पोरीचा, आणि आता घरातनं बाहेर पडायची बी चोरी झाली. नाही, जे काय झालं त्याच्यात माझ्या पोरीची काय बी चूक नाही. आप्पे बाळा तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझी काय बी चूक नाही याच्यात. आणि चूक असेलच का नाही तर त्या कुत्र्याची आहे. पिसाळलेलं कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण काय माणसाला दोष देत नाही, आपण त्या कुत्र्याला हाकलतो. अशी पिसाळलेली मोकाट कुत्री आमच्या पोरीबाळींवर हात टाकतील आणि आमच्या पोरीबाळींनी काय कुठं जगायचं का? अहो बापू जगाची रीतच आहे ती. अहो बाईची आबरू म्हणजे. अक्का माझ्या पोरीची काय बी चूक नाही त्याच्यात, आणि चूक असेल तर फक्त एवढीच आहे, तिने तिथल्या तिथं त्या कुत्र्याच्या मुस्कानात नाही मारली. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. बघ ना तू मनात सुद्धा आणू नकोस. तुझं काही चुकलेलं नाहीये, काहीच चुकलेलं नाहीये. तू का घाबरती? घाबरायचं नाही बाळा. हे बघ आपलं दादा काय म्हणायचं ग? घाबरायचं नाही. हा घाबरू नको. यांचं ऐकू नको कोणाचं. यांचं काय ऐकायचंय? तुझी काय चूक नाही ग. अंघोळ करून घे. पण बस एक शब्द बोलणार नाही कुणी आता. डोक्यावर पाणी घे, शांत वाटेल बघ तुला. पिऊ मी आहे ना. कुत्र्यांना काय वाटत? तू काय बी करायला आम्ही सहन करू. अरे काय त्याच्या बापाचं लागून गेलं का सगळं? असली कुत्री ना जागच्या जागी ठेचली पाहिजेत. ना टिप्या
चल एकेकाला जाब विचारू आपण. अहो थांबा बापू. तू ऐकून घे माझं. ते काही असलं ना त्यानं आपल्या पुरीवर हात टाकलाय. असल्या गोष्टी आपण का सहन करायच्या? अहो, जरा विचार करा. पोरीची बाजू आहे आपली. ही गोष्ट जर बाहेर पडली तर केवढ्याला पडल? अहो खरं आहे अक्कांचं. गरीबाकडे तेवढे आबरूस तर किमती असते बघा. तुम्ही आता त्यांच्या नादाला लागला ना, हीच लोक 2चा 4 करून गावभर करतील. तुम्ही नका जाऊ, ऐका. खरंय बापू, ह्योच विषय कट्ट्यावर इडा चंगळल्यासारखा रंगवून रंगवून चघळतात लोक. आणि ही गोष्ट जर गावभर झाली तर तोंड दाखवायला जागा राहायची नाही. असं डोसक्यात राग घालून घेऊ नका, त्यानं काय बी होणार नाही. जरा थंड डोक्याने विचार करा बापू. अहो, आपली पोरगीची बाजू आहे, कोणाचं नाही पण त्या आप्पीचा तरी विचार करा. हे बघा, माझा ऐका, हे विषय वाढवू नका, हितच संपून टाका. सुष्मे, तू समजाव, येते मी. हवं सोडून दे त्यांचा विषय, नका जाऊ तिकडं. बापू तुम्ही त्यांचं काय ऐकायचं नाही. चला तुम्ही, त्यासनी सोडायचं नाही. चला बापू तुम्ही चला. दीप्या नाही जाऊ शकत बाहेर. नाही बाहेर पडू शकत. तुझी मम्मी म्हणते ते बरोबर आहे. अरे यो बापू नाही जाऊ शकत बाहेर. नाही जाणार बाहेर. जे घडलं त्याच्यात माझी चूक आहे. अरे अहो पण बापू तुमची काय चूक आहे यात? अरे माझ्या घरात तरणीसाठी पोर आहे, हीच माझी चूक आहे असं वाटायला लागलंय मला. काय बघतोय? अहो वाडे पाटील जायचंय. वडाप नाही तर रिक्षा भेटेल का इकडे एखादी? वडाप? हा हा, इकडे एक वडापावला राहतो बापू आपले. इथे आहेत का? हा बरं बरं थँक्यू. राणी, हेच आप्पीचं घर. काय झालं? बापू मला भीती वाटते हो. कसली? डोळे मिटायची, हसायची, बोलायची, त्याची भीती वाटायला लागल्या मला ना. श्वास घ्यायची पण भीती वाटायला लागली हो बापू. असं वाटतंय का त्यानं ओढलेल्या ओढणीत ना माझा श्वास अडकून गेला. घुसमटल्यासारखं होतंय हो. नाही आप्या, तुला माहितीये का वरनं सगळं बघत असतो, हितलं हितच फेडून जायला लागतं.
आप्पे फेडायचं त्याला लागणार. त्याची अशी अवस्था करतो ना की आयुष्यात परत तुझ्याकडे कोणी नजर वर करून बघणार नाही.